शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ जी वारंवार होते त्याच्या निषेधार्थ आणि लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। आपण बघितलं असाल की पेट्रोल डिझेल दरवाढ 8 दिवसामध्ये 4 वेळा झालेली आहे आणि अजूनही ती थांबण्याची शक्यता नाही आहे आणि त्यामध्ये लोकांनी जागृत झालं पाहिजे। लोकांनी आज खरं तर पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे फक्त पेट्रोल डिझेल वाढलं नाही तर संपूर्ण महागाई वाढलेली आहे। आज आपण बघितलं असाल की भाजीचे दर वाढलेत, दुधाचे दर वाढलेत, बांधकाम साहित्याचे दर वाढलेत आणि ट्रान्सपोर्टचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी महागाई केलेली आहे। आज कोथिंबीरीची एक पिढी 70 रुपयापर्यंत गेलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सरकार करत नाही आहे आणि सरकार वारंवार आश्वासनं देत आहेत। आपण बघितलं असाल की एवढं करून पैसे असूनही डिझेल पेट्रोल मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे। परंतु माननीय मुख्यमंत्री काय सांगतायत की 40% लोक काळाबाजार करण्यासाठी साठवणूक ठेवत आहेत। परंतु असे आपण बघितलं असाल की आज पेट्रोल पंपावर अजून रांगाच्या रांगा आहेत। अजूनही शेतीचा हंगाम सुरू व्हायचा आहे। शेतकऱ्यांनासुद्धा डिझेल पेट्रोल मिळणं आता मुश्किल झालेलं आहे आणि या सगळ्याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। जे मोदींनी 10 वर्ष 15 वर्षापूर्वी सांगितलं तेच आम्ही लोकांना या माध्यमातून लोकांना आठवण करून देत आहे। खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारावर पेट्रोल डिझेल दरवाढीपेक्षा आपल्या डॉलरचा दर घसरल्यामुळे ही दरवाढ झालेली आहे आणि ह्या डॉलरचा दर माननीय पंतप्रधान हे थांबवू शकले नाही वस्तुस्थिती आहे। आज नीटचे पेपर फुटलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे आणि हे मात्र वेगवेगळ्या गोष्टी सांगून फक्त लोकांना राजकारण करून दुसऱ्या पक्षातले लोक घेऊन आज सत्ता गाजवत आहेत आणि ह्याच्या विरोधात लोकांनी जागृत करण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे।